करवीर तालुक्यातील अडूर गावात दारू दुकानांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दारू दुकानाविरोधात 640 ग्रामस्थांनी केलेल्या सह्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पडताळणी करण्यात आली आहे। दारू दुकानाला विरोध करण्यासाठी भर पावसातही महिला आणि तरुणांनी गर्दी केली होती। करवीर तालुक्यातील अडूर गावातील दारू दुकान आणि 2 बियर बारच्या परवानगी विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची राज्य उत्पादन शुल्क विभागाने दखल घेतली आहे। शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात 640 पैकी 290 सह्यांची पडताळणी करण्यात आली। 15 ऑगस्ट 2022 रोजीच्या ग्रामसभेत दारू दुकानांना मंजुरी देण्यात आल्याचं प्रोसिडिंगमध्ये नमूद आहे। मात्र हा ठराव ग्रामसभेत चर्चेला न घेताच घुसडण्यात आल्याचा आरोप अमोल भोसले यांनी केलाय। ठरावावरील काही सह्या आपल्या नसल्याचा दावाही ग्रामस्थांनी केलाय। सरपंचांपासून ग्रामसेवकांपर्यंत सर्वांनी नियम धाब्यावर ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। 2022 रोजी जो ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली त्यामध्ये एक देशी दारू दुकान व 2 बिअर शॉपी यांच्या मंजुरीचा कोणताही विषय नसताना ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये विषय नसताना ग्रामपंचायतीने 133 लोकांचा बोगस सह्यांचा आधार घेऊन जे कुठल्याही पूर्वकल्पना देताना विषय न मांडता यांनी हा ठराव मंजूर केला। हा ठराव अतिशय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असून हा ठराव सर्व ग्रामस्थांना कदापि मान्य होणार नाही आणि याबद्दल या ग्रामपंचायतीवर व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक व सदस्य यांच्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई ही सह्यांची नमुना पडताळणी, आधार कार्ड आणि मतदार यादीतील नावांची तपासणी करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी विभागाचे KB बिरादार यांच्या पथकानं ही कारवाई केली। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता। 2006 मध्ये आम्ही उत्पादन शुल्काला अर्ज केला होता दारूबंदीविषयी। तर त्या दारूबंदीमध्ये आम्ही 650 लोकांच्या ग्रामस्थांच्या सह्या घेतलेल्या होत्या। त्या सह्यात आज उत्पादन शुल्कचे लोक आलेले आहेत आणि सह्यांची पडताळणी चालू आहे। तर त्यांच्या उद्दिष्टाप्रमाणे सह्या पूर्ण होतील, 100% पूर्ण होतील अशी आम्हाला गॅरंटी आहे। दारू दुकानांना विरोध करणाऱ्या महिला, तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी कष्टकरी तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी दुकानं बंद करण्याची मागणी केली आहे। पडताळणी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाचं ग्रामस्थांकडून कौतुक केलं जात आहे।